कधी कधी असं वाटतं ना, की आपल्या स्वतःच्या सुखाला आपलीच नजर लागू नये. मी असं का म्हणते हे तुम्हाला पुढे या व्हिडिओमध्ये समजेलच. त्याआधी नमस्कार मंडळी, मी राणी खूप खूप मनापासून स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मंडळी, आजचा व्हिडिओ आहे आमच्या अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशनचा. याचा शॉर्ट व्हिडिओ मी आधीच अपलोड केलेला आहे, पण आज तुम्हाला पूर्ण लाँग व्हिडिओ बघायला मिळणार आहे. यावर्षी आम्ही आमची अॅनिव्हर्सरी एका कॅफेमध्ये साजरी केली. तिथे नेमकं काय झालं, कसा अनुभव आला, किती मजा आली आणि खरंच अॅनिव्हर्सरी किंवा बर्थडे कॅफेमध्ये सेलिब्रेट करायला पाहिजे की नाही याबद्दलचा माझा अनुभव मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मध्येच काही असे क्षण घडले की ज्यामुळे मला वाटलं आपल्या सुखाला आपलीच नजर लागू नये. चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ. तर मंडळी, तुम्ही आमची एंट्री तर बघितलीच असेल. आम्ही कॅफेमध्ये पोहोचलो आणि आतमध्ये एंट्री केली. पण आत गेल्यावर त्यांनी आम्हाला थोडा वेळ थांबायला सांगितलं. आतमध्ये नेमकं काय चालू होतं हे आम्हाला काही माहिती नव्हतं. पण म्हटलं ठीक आहे, थोडा वेळ वाट बघूया. थोड्या वेळाने त्यांनी आम्हाला आत बोलावलं. तर आता तुम्ही माझा शॉर्ट व्हिडिओ बघितला असेल, तर त्यामध्ये मी एडिटिंग करून बरेच गोष्टी दाखवल्या आहेत. पण आजच्या या लाँग व्हिडिओमध्ये त्या सगळ्या गोष्टी थोड्या डिटेलमध्ये दाखवणार आहे. आम्ही जो कॅफे बुक केला होता ना, त्यांच्याकडून आमच्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ बनवून देणार होते. सुरुवातीला मला वाटलं होतं, की ते काही फोटोज वगैरेही देतील, पण नंतर त्यांनी व्हिडिओ पाठवल्यावर कळालं, की सगळे फोटो त्यांनी व्हिडिओजमध्ये ॲड केले होते. मग त्यांनी जसं सांगितलं तसं आम्ही सगळ्या पोजेस देत होतो आणि फोटो व्हिडिओ शूट करत होतो. आणि हो, हा जो केक तुम्ही बघत आहात ना, तो केक कॅफेकडून नव्हता बरं का. हा केक माझ्या भावाने येतानाच आणलेला होता. खरं सांगायचं तर त्यावेळी माझ्या मनात एक विचार वारंवार येत होता, एवढे पैसे खर्च करून सुद्धा केक आपल्यालाच आणावा लागतोय. पण एकदा कार्यक्रम सुरू झाल्यावर आम्ही ठरवलं, की आता फक्त या क्षणाचा आनंद घ्यायचा. त्यानंतर केक कट केला. सगळ्यांनी एक-एक करून आम्हा दोघांना केक भरवला आणि आम्हीही सगळ्या फॅमिलीला केक खाऊ घातला. ते सगळे मोमेंट्स खूप छान होते आणि खरंच खूप मज्जा आली. पण तरीही काही गोष्टी अशा होत्या ज्या मला नंतर जाणवल्या. मी या कॅफेसाठी 2 तासाचे ₹1500 दिले होते. त्या पैशांमध्ये त्यांनी डेकोरेशन, साउंड सिस्टम दिली होती. बाकी काहीही विशेष नव्हतं. त्यामुळे नंतर थोडंसं असं वाटलं, की खर्च जरा जास्तच झाला. पण ठीक आहे, प्रत्येक गोष्टीचा अनुभव एकदा तरी घ्यायलाच हवा. आपण दरवर्षी असं बाहेर जाऊन सेलिब्रेशन करत नाही. बहुतेक वेळा घरातच साध्या पद्धतीने सेलिब्रेशन होतं. यावेळी मात्र काहीतरी वेगळं करून बघावं असं वाटलं आणि म्हणून हा अनुभव घेतला. आणि एक गोष्ट नक्की सांगेन, खर्चाचा विचार बाजूला ठेवला तर सगळं काही खूप छान झालं. डेकोरेशन छान होतं, वातावरण छान होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही सगळ्यांनी मिळून खूप सुंदर आठवणी तयार केल्या. आता मला तुमचं मत नक्की जाणून घ्यायचं आहे. तुम्हाला काय वाटतं, अॅनिव्हर्सरी, बर्थडे किंवा अशा खास दिवसांचं सेलिब्रेशन घरात केलं तर जास्त आपुलकीचं आणि मनासारखं होतं, की कॅफेमध्ये बाहेर एखाद्या ठिकाणी केलं तर जास्त मज्जा येते? तुमचं मत मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. ते काहीही असो, पण आमचा दिवस मात्र आज खूपच छान गेला. सकाळी खाटूश्याम बाबांचे दर्शन झाले, त्यानंतर धोंड्याचा कार्यक्रम आणि आता हे सुंदर अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन झालं. त्यानंतर आम्ही छान असा डान्स पण केला. तर मंडळी, आम्ही काही प्रोफेशनल डान्सर नाही आहोत बरं का. पण जसं आम्हाला येतं ना, तसं मनापासून डान्स करण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला आमचा डान्स कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आता मी तुम्हाला सगळं डेकोरेशन दाखवते. तर मी त्यांना हे फोटोज पाठवलेले होते आमच्या दोघांचे. काहीतरी 20-25 फोटो मी पाठवले होते. सुरुवातीला मला असं वाटलं होतं, की जसे आपले नॉर्मली फोटो आपण बघतो तसे फोटो ते तिथे काढून लावतील म्हणून. पण तसं काही नव्हतं. ते फक्त कलर प्रिंटा त्यांनी काढलेल्या होत्या फोटोंच्या आणि तेच फोटो त्यांनी लावलेले होते. बॅक साइडला हार्ट शेपमध्ये बलूनचं डेकोरेशन केलेलं होतं. रेड आणि व्हाईट कलरचे बलून्स होते आणि हॅपी अॅनिव्हर्सरीचा बोर्ड लावलेला होता.
त्यानंतर हॅपी अॅनिव्हर्सरीचे पण बलून लावलेलं होतं. लाइटिंग वगैरे पण खूप छान होती. तर फोटो काढण्यासाठी आणि आठवणी जपण्यासाठी एकदम परफेक्ट बॅकग्राऊंड तयार केलेलं होतं. तर खरंच छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये त्यांनी छान असं सगळं व्यवस्थित करून दिलेलं होतं. त्यामुळे पैसे गेले पण आठवणी मात्र खूप जास्त झाल्या आणि खूप जास्त एन्जॉय पण आम्ही केला. हे आहेत माझे भाऊ आणि भावजाई. त्यांच्या अॅनिव्हर्सरीसाठी मी स्वतःच्या हाताने सगळं डेकोरेशन घरीच केलेलं होतं. खूप प्रेमाने आणि उत्साहाने मी सगळी तयारी केली होती त्यांच्या अॅनिव्हर्सरीसाठी. पण आता त्यांची पण इच्छा होती, की माझी अॅनिव्हर्सरी कॅफेमध्ये सेलिब्रेट करावी. म्हणून मी माझी अॅनिव्हर्सरी कॅफेमध्ये सेलिब्रेट केली. नाहीतर मी पण घरीच करणार होते. अ, आता बघा ना, माझ्या अॅनिव्हर्सरीच्या दिवशी हे दोघेही किती मस्त एन्जॉय करत होते. खरं सांगायचं तर अॅनिव्हर्सरी जरी माझी असली, तरी आनंद मात्र सगळ्यांनी मिळून घेतला. आणि मला वाटतं सेलिब्रेशनचं खरं यश हेच असतं, जेव्हा आपल्या आनंदात आपली माणसं मनापासून सहभागी होतात, हसतात, मज्जा करतात आणि सुंदर आठवणी बनवतात. माझ्यासाठी त्यांचं हे हसणं, आनंदी असणं आणि मनमोकळेपणाने एन्जॉय करणं, यापेक्षा मोठं हॅपीनेस दुसरं काहीच असू शकत नाही. कारण शेवटी वाढदिवस, अॅनिव्हर्सरी किंवा कोणताही कार्यक्रम हा फक्त आपला नसतो, तो आपल्या माणसांच्या आनंदामुळेच खास बनतो.